महात्मा, संन्यस्त, भगवे कपडे धारण केलेला, अधिकार संपन्न, त्याला प्रवासाला जायचं होतं. कुठे? नावेतून जावं लागणार होतं. समुद्रातला प्रवास होता. साधन नव्हतं. त्याला असं कळलं की आपल्या देशाचा राजा त्याच्या जहाजातून तिकडं जाणार आहे. ठीक आहे, राजाकडे गेला. राजाने सांगितलं मी जाणार नाही, पण आमचे काही सेवक जाणार आहेत. तुम्हाला जायचंय? जायचंय. बसला नावेमध्ये. जहाज निघालं. जहाजावरती इतरही काही मुलं होती, तरुण मुलं. टार्गट. हा भगवे कपडे परिधान केलेला महात्मा शांत चित्तानं बसलेला. या मुलांना त्याची टिंगल करायची लहर आली. त्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. काही नाही, कष्ट करायचे नसतात. भगवे कपडे घातले की आयतं पोट भरतं, घालतात. कानावर आलं. काही बोलला नाही, शांत बसला. काही भांडण नाही, चर्चा नाही. का असं बोलता? काय 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 एक अक्षर बोलला नाही. जेव्हा त्या मुलांनी बघितलं की इतकं चिडवणं हा काही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही, त्यांचं धाडस वाढलं. ते जाऊन त्याला प्रत्यक्ष बोलायला लागले. लाज वाटत नाही का तुम्हाला? दुसऱ्याच्या दारामध्ये जाता, झोळ्या पसरता. कष्ट करायला देवाने इतकं चांगलं शरीर दिलंय. आम्ही कष्ट करतो, तुम्ही करा. कष्ट करून स्वतःच्या कष्टाचं खा ना. कशाला भगवे कपडे घालून विनाकारण भिका मागत फिरता? लाज वाटत नाही तुम्हाला? काही बोलला नाही, ऐकून घेतलं, शांत बसला. इतकं प्रत्यक्ष बोलूनही तो काही प्रतिक्रिया देत नाही, प्रत्युत्तर देत नाही. हे लक्षात आल्यानंतर ते मुलांचं धाडस अजून वाढलं. त्याने विचारलं, आपापसात चर्चा केली. इतकं बोलूनही याला काही कळत नाही, उत्तर देत नाही, फारच निगरगट्ट दिसतोय. म्हणून मग त्यांची मजल पुढे गेली. ते जाता येता मुद्दाम त्याला धक्का द्यायला लागले. मुद्दाम तो पडेल धक्का लागून असं बघायला लागले. 2-3दा तो पडला. काही प्रत्युत्तर नाही, प्रतिक्रिया नाही. मला का धक्का दिला? डोळे फुटले काय? काही बोलला नाही. धक्के मारूनही तो काही करत नाही. अजून धाडस वाढलं. आता तर ते प्रत्यक्ष त्याला मुद्दाम हेतुतः जाऊन त्रास द्यायला लागले. त्याचं उपर्ण ओढ, त्याच्या डोक्यावर टपली मार, त्याला टाचणी टोचव. तरी तो काही बोलला नाही. त्यांचं धाडस अजून वाढलं. ते जाऊन प्रत्यक्ष आता त्याला मारायला लागले. तरी तो महात्मा काही बोलला नाही. त्याला काही वाटलं नाही. देहभाव गेलाच होता, काही वाटलं नाही. त्याला काही वाटलं नाही, पण भगवंताला बघवलं नाही. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. साधूंचं रक्षण आहे. भगवंताला बघवलं नाही. भगवान त्याच्या समोर प्रकट झाले आणि भगवान म्हणाले, अरे काय तुझं चाललंय? ते तुला शिव्या काय देतात, धक्के काय देतात, मारतात काय, तू बघत काय बसलास? काय बघत बसलास? काहीतरी बोल ना तू. रागाव त्यांना, शिव्या दे, काहीतरी कर. त्यांनी मारलं तर तू मार. तो म्हणाला, जाऊ दे ना देवा, काय करायचंय आपल्याला? देतात, बोलतात. खूप लोक बोलतात. सगळ्यांना कुठं उत्तर देत बसायचे? आपला वेळ कुठं? मी तुमचं चिंतन करत बसलोय. तो वेळ का वाया घालवायचा? नाही नाही, मला काय. भगवान म्हणाले, अरे असं करू नको, हा प्रघात पडेल. तू एक काम कर, त्यांच्याकडे फक्त तू रागाने बघ. एकदा रागाने बघ. त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही याची व्यवस्था मी करतो. तर म्हणाला, जाऊ दे देवा, कुठं भांडण करत बसता? अहो आता किनारा जवळ आला. एकदा किनाऱ्यावर पोचलो की ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईन. आयुष्यात पुन्हा एकमेकांची भेट आमची होणार नाही. मग आयुष्यात जी माणसं कधीही पुन्हा भेटणार नाहीत, त्यांच्यावर क्रोध करून जो आपण टाकून दिलेला आहे त्याला पुन्हा घरात आणण्याचं काही कारण आहे का? जाऊ द्या ना. तो क्रोध सोडून दिलाय ना आपण, सर्व संग परित्याग केलाय ना. मग आता विनाकारण तो क्रोध हाणायचा आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये त्याला पुन्हा ठेवून घ्यायचं दुर्गुणाला कशा करता? सोडून दिलं, झालं. पुन्हा काही त्यांची माझी आयुष्यात भेट नाही. एक अजून अर्धा तास सहन करावं लागेल. किनाऱ्यावर उतरलो की झालं.
ते त्यांच्या दिशेने, मी माझ्या दिशेने. काय म्हणून चिडायचं, का म्हणून मी रागव, जाऊ द्या. भगवान म्हणाले जाऊ द्या तुझ्या करता, मी नाही जाऊ देणार, मी सोडणार नाही त्यांना. एक वेळ मला बोलले असते, माझा धिक्कार केला असता, माझा निषेध केला असता, मी काही बोललो नसतो, पण माझ्या भक्ताचा अपमान मला चालत नाही. मी त्यांना शिक्षा करणार. काय करू सांग, जाळून टाकू? अहो जाऊ द्या देवा, काय करू तू सांग, मी तुला विचारून त्यांना शिक्षा देतोय. बघ आता जे जहाज आहे ना ते ऐन समुद्राच्या मध्यात आहे, उलटवून टाकू का? सगळं जहाजच उलटवून टाकतो, सगळी स्पीडा जाईल. तुला कसं घेऊन जायचं मी बघीन, सगळं जहाजच उलटवून टाकू का? महात्मा म्हणाला देवा उलटवूनच टाकायचं असेल तर त्यांची बुद्धी उलटवून टाका, जहाज नको. एकदा त्यांची बुद्धी बदलून गेले की माझ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. मग ते माझा विद्वेष करणार नाहीत, मला त्रास देणार. बुद्धीचा पालट धरारी काय, मागुता नाही मनुष्य देह, तुकोबाराय बोलतात. याच देहामध्ये बुद्धी आहे, पुन्हा पुढचा देह कुठला मिळेल पुढच्या जन्मी माहित नाही. आत्ताच बुद्धीचा पालट करा. जी बुद्धी प्रपंच प्रवृत्त आहे, आसक्ती जिच्या ठिकाणी आहे, अनात्म पदार्थाचं ममत्व जिच्या ठिकाणी आहे, ती बदलून फक्त अनन्यता तिच्या ठिकाणी राहिली पाहिजे. एवढंच करा. तुकोबारायांचं म्हणणं एवढंच आहे. पण ही बुद्धी मलिन आहे. का मलिन झाली? आम्ही जन्माला आलो तेव्हा आमची बुद्धी मलिन होती काय? आमची बुद्धी मलिन होती? अरे जन्माला आलेलं कोणतं मूल असं म्हणतं की अमक्या अमक्या माणसाचा खून करायचा आहे म्हणून मी जन्माला आलो? नाही. जन्माला आलेलं मूल निर्वैर असतं, प्रांजल असतं, शुद्ध असतं. लहान मुलाला काही कळत नसतं, अंतःकरणामध्ये वैरभाव नसतो त्याच्या, ते कुणाच्याही पोटी येऊ देत. मग इतकं जर शुद्ध असतं, इतकं जर चांगलं असतं, तर ते वाढत गेल्यावरच का तसं होतं? क्षमा मागून बोलतो, गाढवाचं पिल्लू सुद्धा दिसायला चांगलंच असतं, लहान गोंडसच असतं, पण जसं जसं मोठं होत जातं तसा तसा त्याचा गाढवपणा सिद्ध होत जातो. आता हे कुठे लावायचं हा कदाचित वेगळा मुद्दा असू शकेल. लहानपणी आम्ही तसेच होतो. लहानपणी आम्हाला कुणालाही वेगळं काही, कुणाच्याही मनामध्ये कुणाबद्दल वैरभाव नव्हता, कुणाचा विद्वेष आम्ही कधी केला नाही. मग हे असं झालं का? बुद्धी अशी का बदलते? असणारी बुद्धी अचानक बदलते, काय कारण असेल? महाभारताने त्याची 3 कारणं सांगितली. शुद्ध असणारी बुद्धी अशुद्ध होते, मलिन होते. याचं पहिलं कारण सांगितलंय महाभारताने, भूक. पोटाची जी भूक असते ना ती बऱ्याच वेळेला माणसाला पापाला प्रवृत्त करत असते. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, महाभारतातला शब्द सांगतो. क्षुधा, प्रज्ञा शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम. क्षुधा बुद्धी बदलते. भूक लागलेला मनुष्य कोणतं पाप पोटा करता करतो, तो काही हेतुतः, अरे त्याचं पोटच त्याला गप्प बसू देत नाही. दुष्कर्म करणारी बहुतांश मंडळी दुष्कर्म करतात, ती आनंदानं करत नाहीत, पोटा करता करतात, मान्य आहे. पण पोटा करता 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 त्यांना अशी सवय लागते की पोट भरतं पण सवय सुटत नाही, पोट भरतं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, विती एवढेसे पोट केवढा बोभाटता याचा. विधभरच आहे पोट, पण काय बोभाट आहे. अरे सगळं जग त्याच्या करता चाललं, सगळे त्याच्या मागे, ते विती एवढंसं पोट. पण तुकाराम महाराजांच्या बोलण्यात गंमत आहे बरं. तुकाराम महाराज विती एवढंसं पोट म्हणतात, त्या पोटाची रुंदी सांगितली, खोली नाही सांगितली. ते भरतच नाही, त्याची रुंदी सांगितली विती एवढंच आहे, पण खोल किती आत. अरे भरता भरत नाही, जन्म जन्मांतरात ती पोट भरत नाहीत. मनुष्य पापाकडे प्रवृत्त होतो, सामान्य कारण आहे, लौकिक कारण आहे. दुसरं कारण असं आहे, संस्कारानं बुद्धी बदलते. महाभारताने दिलेलं दुसरं कारण आहे संस्कार. संस्काराने बुद्धी बदलते. पहिल्यांदा चांगलाच असतो, पण आई वडिलांचे संस्कार, भोवतालचं वातावरण, समाजाकडून नकळतपणाने होणारे संस्कार, या सगळ्या गोष्टी अशा आहेत, त्याच्याने माणसाची बुद्धी बदलून जाते. तिसरं कारण महाभारताने दिले आहे संगती.
बुद्धीच्या परिवर्तनाचा तिसरं कारण परिवर्तनाचं महाभारताने दिलं, संगती. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कारण संगतीचा परिणाम फार विचित्र होतो माणसाच्या जीवनावर, फार विचित्र. संगतीचा परिणाम असा विचित्र होतो. मी फक्त एकच युक्तिवादाचं बोलणं करीन आणि पुढे जाईल. संगतीचा परिणाम मानवी जीवनावर इतका सखोल होत असतो की ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखे आपण वागत राहतो. हा संगतीचा सखोल परिणाम आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखं वागायला लावणं हा संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आहे. अशी कितीतरी उदाहरणं. म्हणजे साधं उदाहरणाने जर बोलायचं झालं, दारूची संगती जर आपण केली तर तो आला नसतानाही एकटा प्यायला जाईल, आणि हरिपाठ करणाऱ्याची संगती केली तर कोणी नसताना एकटा बसून हरिपाठ करेल. संगतीचा परिणाम आहे. कुणाच्या संगतीत आपण राहतो, कुणाची संगती आपल्या जीवनाला प्राप्त होते आणि ते कोणत्या अर्थाने होते. या सगळ्याचं नाही म्हटलं तरी एक परिणाम आहे. संगतीनं बुद्धी बदलते. महाभारतामधला प्रसंग आहे. संजय याने धृतराष्ट्राला खूप समजून सांगितलं, पांडवांचं राज्य आहे, त्यांचं त्यांना देऊन टाक. तुझं नाही आहे, तुला सांभाळण्याकरता हे दिलंय. कधी ना कधीतरी आज ना उद्या त्यांचं राज्य त्यांना देऊनच टाकायचंय आपल्याला. देऊन टाक. संजय बोलले. महाभारतातला प्रसंग असा आहे, संजय एवढंच बोलले नाहीत, धृतराष्ट्राला नाही नाही ते बोलले, निघून गेले. संजयाच्या बोलण्यानं दुःखी झालेल्या धृतराष्ट्राने आपल्या मनाला काही शांती मिळावी, काही विचारानं शांत व्हावं मन, याच्याकरता म्हणून विदुराला आमंत्रित केलं. उत्तर रात्र होती, अर्धी रात्र सरून गेली होती. संजय बोलून निघून गेले. धृतराष्ट्र अस्वस्थ चित्तानं तळमळ तळमळ करत पडले. काय हा बोलून गेला, काय मी करतोय. विदुराला बोलवलं. इतक्या रात्री मला राजाने का बोलवलं असेल, का बोलवलं असेल असं वाटलं. असेल काहीतरी म्हणून गेले. सेवकाने आदराने आत नेलं. धृतराष्ट्र तळमळ करत पडले होते. विदुराने विचारलं, इतक्या उशिरा रात्री मला का बोलवलं. त्यावेळेला धृतराष्ट्राने सांगितलं, संजय मला खूप काही बोलून गेलाय, त्याच्यानं माझं चित्त अस्वस्थ झालंय, माझ्या चित्ताला शांत वाटेल असं काहीतरी सांग. असं विचारल्यानंतर विदुराने असं सांगितल्यानंतर विदुराने धृतराष्ट्राला काही उपदेश केला. तो महाभारतामध्ये विदुर नीती या नावानं प्रसिद्ध आहे. त्या विदुर नीतीमध्ये विदुराने सुद्धा धृतराष्ट्राला हे म्हटलंय की जर संजय म्हणत होते की पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाक, ते तुझी योग्य काळजी घेतील, दुर्योधनाने तुझी काय काळजी घेतली असेल, पांडवांनी आपल्या वडिलांची काय काळजी घेतली असेल, त्याच्यापेक्षा जास्त तुझी काळजी ते घेतील, तुझ्या प्रती त्यांच्या अंतःकरणात पितृभाव आहे, असं सगळं सांगितल्यानंतरही तुला असं का वाटतं की राज्य देऊ नये. त्यावेळेला धृतराष्ट्राने विदुरांना सांगताना असं सांगितलं की विदुरा, तू म्हणतोस तशी माझी बुद्धी पांडवांच्या प्रती होत नाही असं समजू नकोस. एषमे सहजा बुद्धी पांडवांप्रती मे सदा, ही माझी बुद्धी पांडवांच्या प्रती नेहमी होते. नेहमी मला असं वाटतं पांडवांच्या बद्दल की हे त्यांचं राज्य आहे, त्यांचं त्यांना देऊन टाकावं, ही माझी नेहमी बुद्धी होते. पांडवांप्रती मे सदा, नेहमी पांडवांच्या प्रती माझी अशी बुद्धी होते. पण काय करू, दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते,
पण पुन्हा दुर्योधन भेटला की पुन्हा बदलून जाते. मला एवढंच म्हणायचं आहे की संगतीनं, मुलाच्या संगतीनं बापाची बुद्धी सुद्धा बदलू शकते. आपण कुणाची संगती करतो याच्यावर आपली बुद्धी चांगली का वाईट हे ठरवतं. परिणाम काय होईल तो वाक स्वतंत्र आहे. मागे मी आपल्याला पंचतंत्रातली एक कथा या संबंधामध्ये सांगितली होती. असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. विराटाच्या गायी चोरायला गेले ना भीष्माचार्य गेले. काही कारण होतं काय भीष्माचार्य सारख्या भगवत भक्तांनी गायी चोराव्यात का गायींचं रक्षण करावं? पण पंचतंत्राने हे म्हटलंय ना. कशामुळं? दुर्योधनम समासाद्य पुनर्विपरिवर्तते. धृतराष्ट्र म्हणतात दुर्योधन भेटला पुन्हा आमची बुद्धी बदलते. दुर्योधनामुळे भीष्माचार्य बिघडले. विराटाच्या घरी गायी चोरायला गेले. काय झालं हा प्रश्न स्वतंत्र आहे त्याच्यातला. पराजित का व्हावं लागलं, बृहन्नलेच्या रूपामध्ये अर्जुनाने काय पराक्रम गाजवला वगैरे वगैरे स्वतंत्र त्याचा विचार असेल. महाभारतातला शब्द बृहन्नला असाच आहे बरं. बृहन्नडा हे नंतर झालं, बृहन्नला. पण ते व्याकरणामध्ये ल आणि ड यांचा अभेद होतो असा एक नियम आहे. दलयोर अभेद हा असं एक सूत्रच आहे व्याकरणामध्ये. ड आणि ल याचा अभेद होतो, बऱ्याचदा होतो. असू दे. बृहन्नलेने काय पराक्रम गाजवला, त्याच्यामुळे या कौरवांना का परास्त व्हावं लागलं, त्या गायींचं रक्षण कसं झालं, हा स्वतंत्र मुद्दा असेल. पण असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम, मला हे सांगायचंय. साधवो सामान्य नाही, साधवो यांती विक्रिया. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, मला याचाच अनुवाद जवळजवळ असावा असं तुकाराम महाराजांचं वचन आहे ना. सगळ्यांना माहिती आहे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, दृष्टांत झाला. सिद्धांत पुढे कुसंगे नाडला. कोण? अरे साधू. कुसंगे नाडला माणूस तैसा नाही म्हटलं ना. साधूची वृत्ती संघानं बदलते, साधूची बुद्धी संघानं बदलते तुकोबराय म्हणतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाच्या संघात आला की हिरा सुद्धा भंग पावतो म्हणे. वास्तविक हिरा भंगत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाची मारिता जो गणे तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुकाराम महाराजांनी हिऱ्याची परीक्षा सांगितली. खरा हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घण घातला तरी तुटत नाही, फुटत नाही. करून बघा घरच्या हिऱ्यांची परीक्षा एकदा. पण तो हिरा म्हणे ढेकणाच्या संपर्कात आला की त्याचा चुरा होतो, तो भंग पावतो. अशी करून बघा परीक्षा. जाऊ द्या, घणावर ठेवून त्या ऐरणीवर ठेवून घण घालू नका, निदान ढेकणाच्या संपर्कात तरी ठेवा. माझा विश्वास नाही याच्यावर. आपण प्रयोग करतो, तुम्ही हिरा आणा मी ढेकून आणतो, बघू तरी काय होईल. तसं दोघांच्या मदतीनं काहीतरी होईल. या निमित्तानं सासूरवाडीहून आलेले हिरे खरे का खोटे हे तरी कळेल. म्हणजे हिराच म्हणतोय मी, हे तरी कळेल. ते काय आहे, हिरा भंग पावतो. म्हणजे मी एका रत्नपारखेला विचारलं होतं, हिरा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला या शब्दाचा अर्थ ढेकूण हा हिऱ्यातला दोष आहे. प्रत्यक्ष ढेकणाच्या संपर्कात असं तो मला बोलला नाही रत्नपारखी. ढेकणाच्या संगे म्हणजे हिरा जो असतो तो असा आपण जर सूर्यप्रकाशामध्ये धरला तर एकदम पारदर्शी असतो. त्याचे पैलूंचे असे प्रकाश पडतात, परिवर्तित होऊन तो प्रकाश जमिनीवर वेगवेगळ्या रंगा आकाराचा पडतो. पण त्या हिऱ्यामध्ये जर एक बारीक काळा डाग असेल तर त्याला ढेकूण दोष म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. तुकाराम महाराजांनी ते सांगितलं असावं असं त्याचं म्हणणं आहे. कारण प्रयोग कुणीच केला नाही, नुसतंच प्रमाण देत आलोय आम्ही ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला. तर त्याला ढेकूण दोष म्हणतात. तो काळा डाग हिऱ्यामध्ये असणं. तो डाग एकदा असला की भले तो 10 कोटीचा हिरा असू देत, त्याची किंमत 0 होऊन जाते. म्हणजे तेवढ्या काळ्या डागाच्या संपर्कामध्ये 10 कोटीचा हिरा आला तरी जसा निर्मूल्य होऊन जातो, तसा एखादा साधू वृत्तीचा मनुष्य हा सुद्धा दुर्बुद्धियुक्त माणसाच्या संपर्कात आला की निर्मूल्य होऊन जातो. कुसंगे नाडला साधू तैसा असंग संग दोषेण साधवो यांती विक्रिया. दुर्योधन प्रसंगेण भीष्म गोहरणे गता. भीष्माचार्य चांगलेच होते, पण दुर्योधनाचा संग झाला ना मग गेलं. त्याला पंचतंत्रांनी कथा सांगितली, मी अनेक वेळेला सांगितली, आपल्या स्मरणातही असेल.
उगी उल्लेख करून जातो. एक कावळा आणि एक राजहंस यांची संगत घडली. एके दिवशी ते दोघे एका झाडाच्या फांदीवर गप्पा मारत बसले. दुपारची वेळ. नेमका त्या देशाचा राजा शिकारीला म्हणून अरण्यात आलेला, अत्यंत थकलेला, नेमका विश्रांती करता त्या झाडाच्या खाली आला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि थोड्या वेळ पडावं म्हणून झोपला. गार वारा सुटला होता. घामाघूम झालेला राजा क्षणात डोळा लागला आणि गाढ झोपून गेला. उन्ह कलायला लागली. सूर्याची एक तिरीप राजाच्या डोळ्यावर पडायला लागली. राजाची झोप चाळवली. राजहंस तिथं बसला होता. राजहंसाने बघितलं राजाची निद्राभंग होते. ही उन्हाचा हा किरण, ही तिरीप आहे, त्रास देतोय. आपल्या देशाचा राजा आहे, त्याला विश्रांती हवी आहे. म्हणून राजहंस त्यांनी काय केलं, त्या जागेवरून आपले असे पंख पसरले आणि ते ऊन अडवलं. राजाला डोळा लागला. तिथंच वर बसलेला राजहंस त्यांनी आपले पंख पसरले, ऊन अडलं, डोळा लागला. त्याच्या शेजारी कावळा बसला होता. त्या कावळ्याला काय वाटलं देव जाणे, त्या कावळ्याने सुद्धा बसल्या जागेवरून राजाला गंध लावलं. हे कळतं ना, गंध लावलं. ती घाण अंगावर पडल्याबरोबर राजा एकदम दचकून उठला. बघितलं घाण पडलीये. अरे राजा मी या देशाचा, माझ्या अंगावर घाण टाकण्याचं कुणाचं सामर्थ्य. म्हणून वर बघतो तर कावळा उडून गेला. राजहंस पंख पसरून बसला होता. राजाला वाटलं याच पक्ष्याने घाण टाकली असेल. लगेच धनुष्यबाण उचललं आणि राजहंसाला मारून टाकलं. पंचतंत्रांनी सांगितलेली कथा. याचाच निकष, याचं सार म्हणून पंचतंत्रांनी हे सांगितलंय. असंग संग दोषेण साधो यांती विक्रिया, दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. राजहंसाला उपकार करूनही प्राणाला मुकावं लागलं. काय कारण आहे? कावळ्याची संगत, दुसरं कारण नाही. मी गमतीनं सांगतो, असे कितीतरी कावळे आपल्या अवतीभोवती असतात. लगेच शेजारच्या माणसाकडे बघण्यात तात्पर्य नाही की हाच कावळा आहे का काय माझ्या जीवन, असं नाही म्हणायचं आहे. पण हा विचार की समाजामध्ये फिरताना अशा कावळ्यांना त्यागलं पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे विचाराच्या दृष्टीने, हे मात्र निश्चित आहे. मग आता ही जर दुर्बुद्धी संगतीनं होत असेल, संस्काराने होत असेल, क्षुधेने होत असेल, तर मग सद्बुद्धी म्हणून काहीतरी असेलच की नाही, निर्मल बुद्धी म्हणूनही काही असेलच की नाही, तिचंही काही लक्षण असेल की नाही. महाभारताने त्याही संबंधामध्ये काही खुलासा केला आहे. काय खुलासा? महाभारत असं म्हणतं की बुद्धीच्या ठिकाणी 5 गुण असावेत, ज्याचा उपयोग आपल्या पारमार्थिक चिंतनामध्ये आपल्याला व्हावा. काय गुण असावेत? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी गुण असावेत. काय गुण असावेत? दूरदृष्टी असावी, पूर्वस्मरण असावं, प्रत्युत्पन्नता असावी. हे सगळे बुद्धीच्या ठिकाणी असणारे गुणच आहेत. बुद्धीला काय काय कळलं पाहिजे? पूर्वस्मरण हवं, दूरदृष्टी हवी. आत्तापर्यंत ज्या दोषांनी आपल्या परमार्थाला प्रतिबंध केलाय त्या दोषांच्या निराकरणाकरता पूर्वस्मरण असलं पाहिजे की कोणत्या दुर्गुणामुळे आपल्याला कुठे प्रतिबंध ठरला हे कळलं पाहिजे. दूरदृष्टी असावी. आत्ता आपण काय गुण मिळवला तर आपल्याला पुढे जाऊन आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये त्याचा फायदा आहे हे कळलं पाहिजे. प्रत्युत्पन्नता हवी, कारण परमार्थ मार्गामध्ये कधी कोणतं संकट कुठल्या वेळेला निर्माण होईल आणि कोणत्या अवस्थेत निर्माण होईल सांगता येत नाही. काही संकटाचं निराकरण करण्याकरता प्रत्येक वेळेला विचाराचा कालावधी मिळतोच असं नाही. याच्याकरता थोडी पूर्वतयारी आपली असली पाहिजे, थोडी बुद्धीला प्रगल्भता असली पाहिजे. याच्याकरता प्रत्युत्पन्नता, प्रतिउत्पन्नता ही आपल्या ठिकाणी असली पाहिजे. लगेच उत्तर सुचली पाहिजेत काही प्रश्नांवरती. असं झालं का, असं करू. प्रत्युत्पन्नता असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, पूर्वस्मरण असलं पाहिजे. पुष्कळ आहेत, महाभारताने पुष्कळ सांगितलं. अशी जर बुद्धी असेल आणि अशा पद्धतीनं बुद्धीचा निर्वाह होत असेल तर हळूहळू ती बुद्धी शुद्ध होण्याचा प्रयत्न करते. बुद्धीतले दोष हळूहळू निवृत्त होतात. सगळेच दोष जातात असं नाही, पण कोणते दोष गेले
म्हणजे मग आपली बुद्धी शुद्ध झाली असं समजायचं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिलंय, संकल्प विकल्पाची वाढी सांडोनी. माणसाचे संकल्प विकल्प बंद, वास्तविक हे मनाचं कार्य आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते अंतःकरणाच्या रूपानं सगळं एकत्रित सांगितलं. संकल्प विकल्प आपले संपले पाहिजेत. संकल्प करणं बुद्धीचं काम आहे, संकल्प करणं मनाचं काम आहे, आणि संकल्प करणारं जे अंतःकरण असतं त्यालाच मन असं म्हणतात. संकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः असं मनाचं लक्षण आलं. संकल्प करणारं जे अंतःकरण त्याला मन म्हणतात, आणि संकल्प आला की त्याच्या बरोबरीनं विकल्प हा येतच असतो. मनुष्य काही संकल्प केल्याशिवाय तर आपलं पाऊल पडत नाही. आता तुम्ही प्रवचनाला आला, सहज आला का हो? 4 वाजता तुमच्या मनात असा विचार आला असेल, 5 वाजता मनात विचार आला असेल, 6ला प्रवचन आहे, 5:30ला निघू, झाला ना संकल्प? संकल्प झाला ना. म्हणजे कोणतंही कार्य करण्याच्या पूर्वी आपलं मन आधी त्या कार्याची योजना बनवत असतं, आणि मग नेमके 5:30ला पाहुणे आले, गप्पा मारत बसले, त्याच्यामध्ये 6 वाजून गेले. ते गेल्यानंतर 5:15ला आमच्या लक्षात आलं, अरे प्रवचनाला जायचं होतं. विकल्प गेलं. आता जाऊन काय उपयोग आहे? झालं 15 मिनिटं प्रवचन, आता पुढचं पावणे तास 2 तास ऐकायचं काय तास, म्हणजे 15 मिनिटं गेले आणि 1.5-2 तास राहिले, तर ते काय ऐकायचंय आता? म्हणजे 15 मिनिटं गेले, 1.5-2 तास राहिले, तेवढं आता 1.5-2 तास तर राहिले, 15 मिनिटं गेले. असं आहे विकल्प. विकल्पाने माणसाला काय होतं? आता हे एक मानसशास्त्र आहे बरं का, आपण कधीतरी त्या अर्थाने विचार करून बघा. माणसाचा संकल्प एका गोष्टीचा, एका कर्माचा असतो, पण विकल्प मात्र 1000 मुखानं मनात प्रविष्ट होत असतात. संकल्प एकाच कर्माचा होतो, पण विकल्पाला मात्र पर्याय, अनंत पर्याय. प्रवचनाला जायचं हा एकच संकल्प आहे, पण मग ऐन वेळेला पाऊस आला तर किती विकल्प आहेत बघा ना. पाहुणे आले तर, तिथं कोणी मास्कच घातला नसेल तर किती विकल्प आहेत बघा ना. समजा महाराजच आले नाहीत तर, येता येता महाराजाला ऍक्सिडेंट, कशा करता का आमच्या जीवावर? पण तो विकल्प येतो ना, एक नाही. म्हणून मी म्हटलं ना, संकल्प नेहमी एका क्रियेचा, एका कर्माचा आहे, पण त्याच्या अनिश्चितते करता आणि त्याच्या विरुद्ध अर्थाकरता अनेक विकल्पांची मांदियाळी आमच्या मनामध्ये उभी राहते. अनेक विकल्प उभे आहेत, आणि मग त्याच्यापैकी कोणत्या तरी एका विकल्पाचा निश्चय होतो आणि तो संकल्प वाया जातो. एक मानसशास्त्र आहे, म्हणून मी म्हटलं की मानसशास्त्राच्या अंगाने याचा विचार करून बघा. शुद्ध बुद्धी, शुद्ध अंतःकरण कोणतं? जे अंतःकरण संकल्प विकल्प करत नाही. ज्याने संकल्प करायचं सोडून दिलंय. संकल्प करायचं कधी मन सोडतं? ज्या वेळेला मन स्थिर होतं त्यावेळेला संकल्प थांबतात. नाहीतर संकल्प विकल्पाच्या लाटा या मनाच्या अथांग समुद्रावर नेहमी उमटतात. ज्या दिवशी मन स्थिर आहे, ज्या दिवशी मन शांत आहे, आणि ते कधी शांत होतं? ज्या दिवशी ते भगवत चरणाशी जोडलं जातं, त्याच दिवशी त्याची शांती आहे, त्याच दिवशी त्याचं स्थैर्य आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तुकोबाराय बोलतात ना, आता कोठे धावे? अरे धावणं सोडलं मनाने. ही धावाधाव काय आहे? संकल्प विकल्प हीच मनाची धावाधाव आहे. मग ही धावाधाव करायची कशा करता? करी ऐसी धावाधावी, चित्त लावी चरणापे. तुकाराम महाराज, अरे भगवंताच्या चरणाकडे आपलं चित्त लागावं याच्या करता तर सगळी मरमर आहे, याच्या करता तर सगळी धावपळ आहे. करी ऐसी धावाधावी किंवा ऐसी करी धावाधावी, दोन्ही पाठ आहे. चित्त लावी चरणापे. मन ज्या दिवशी तिथं जाईल, ज्ञानोबारांनी म्हणून चिंतन केलंय, परिया मनाचे एक निके, जे गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाय. गीता वाचा ना आपण. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. भगवान सांगतात अर्जुनाला, असंशयम. काय, कशात संशय नाही? चंचलम ही मनो कृष्ण, असंशयम महाबाहो. बरोबर आहे अर्जुना, मन चंचलच आहे, पण शांत होईल ना. कशाने होईल? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्यानं तुझं मन शांत होईल. वैराग्य काय करतं? नको त्याचा त्याग करायला लावून जे आवश्यक आहे, जे जीवनामध्ये अपरिहार्य आहे, त्याच्या एकाकडे आपल्याला तद्रूप तल्लीन करायला लावतं. म्हणून मी सुरुवातीला वाक्य बोललो ज्ञानोबारायांचं, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे,
तीच बुद्धी परमात्म दर्शन करून देण्याची अधिकारी आहे, तीच देऊ शकते. सगळी बुद्धी देत नाही. संकल्प विकल्पाची ओढी सांडोनी. ज्ञानोबराय काय बोलतात, मला ते बोलायचंय. रजतमाची कावडी सांडोनी. रजतमाची कावड आहे. रज आणि तम हे दोन्ही गुण काय करायला लावतात, पुन्हा तेच आहे. रजोगुण काय करायला रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम आहे की नाही. तृष्णा वाढवणार आणि ती तृष्णा निर्माण झाली बस, मग तर काय. त्या योग वासिष्ठांनी त्या तृष्णेच्या वर्णनाकरता एक अध्यायच खर्च केलाय. तिला नाही नाही त्या उपमा रूपकामध्ये गुंतवून टाकले. त्या तृष्णेचं वर्णन केलं वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंसमोर. कथेतली कथा आहे पण ठीक आहे, मला कथा नाही सांगायची आता. तिला वाघ म्हटलंय, त्या तृष्णेला मोर म्हणलंय, त्या तृष्णेला कोल्हा म्हटलंय, त्या तृष्णेला मरकटी म्हटलंय. एक नाही, तृष्णा थांबत नाही तोपर्यंत सगळं चालू आहे. तुकोबारांना विचारा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तृष्णेचिया धावा खुंटलिया, निश्चिंतीने विसावा पावलो. एकदा तृष्णेची धाव बंद पडली, माझ्या जीवनाची निश्चिंतीच होती आणि त्याच्याकरता तरी केला होता अट्टहास, याच्याकरता तरी अट्टहास करायचा. ही तृष्णा आम्हाला काय काय करायला लावेल सांगता. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज, नाशिलिया पूज्य होई जेतो. अधिरासी नाही चालो जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्यांचे. तुकोबारांचं वचन. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज. आता त्याच्यामध्ये वैलक्षण्य काय आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे. आशाही मनातच, मायाही मनातच आणि तृष्णाही मनातच, म्हणून त्याला काय आहे आता ते लांब आहे. पण भेद वेगळा आणि वैलक्षण्य वेगळं. वैलक्षण्यामध्ये भेद अनुस्यूत आहे का नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भेदामध्ये आम्ही दोन्ही एकाच अर्थाने वापरतो. वैलक्षण्य आणि भेद हे दोन्ही शब्द आम्ही एका अर्थ, पण एका अर्थाचे नाही आहेत ते. त्यांच्यात भावभेद आहे. अर्थ साधर्म्य आहे पण भावभेद आहे. आपण जरा बारकाईनं बघा ना, दोन स्वतंत्र पदार्थातला फरक दाखवणं हा भेद आहे आणि एकाच पदार्थाची दोन रूप सांगणं हे वैलक्षण्य आहे. असं असतं. आशा तृष्णा माया यांच्यात वैलक्षण्य आहे. अहो हे मीठ आणि ही साखर हा भेद झाला. पण साखरेचं वृंदावन आणि साखरेचं झाड ह्याच्यामध्ये करतात ना, रुखवतात करतात ना साखरेचं. आता पूर्वी करत होते, आता रुखवत विकतच मिळतं म्हणतात. पूर्वी करत होते म्हणे बायका, मुली जे काय असेल ते. तर ते साखरेचं वृंदावन आणि साखरेचं झाड. आता झाड आणि वृंदावन यांच्यामध्ये ह्या दोन स्वतंत्र गोष्टी झाल्या नाही ना, पण त्यांचं स्वरूप एक आहे ना. त्याच्यामुळे एकाच साखरेची ही दोन रूप, त्यामुळे वृंदावन आणि झाड यांच्यात वैलक्षण्य असतं, यांच्यात भेद नसतो. पण साखर आणि मीठ याच्यामध्ये भेद असतो, वैलक्षण्य नसतं. असं आहे ते. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज. किती वर्णन आहे त्या तृष्णेचं. सांडोनी रजतमाची कावडी. रजतमाची कावड घेऊन मन जातं. कावड घेऊन जाणारा मनुष्य बघितलाय का? आता जुन्या नवीन लोकांना तर कावड म्हणजे माहितीच नाही. त्यांना कोविड माहिती आहे, कावड नाही माहिती. कावड नाही माहिती. ते रामेश्वर, काशीची गंगा रामेश्वरला नेणे कावड. ती कावड कशी असते, चालताना नेहमी ती हलते. रजतमाची कावड ते सत्वगुण नाही म्हणजे दुर्बल आहे. आणि रजतमाची कावड जेव्हा घेऊन जातो तेव्हा अस्थिरता ही गृहीतच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती अस्थिरता टाकून देणं म्हणजे सत्वगुणाची वृद्धी करणं. रजोगुण तमोगुण नष्ट होत नसतो, तो राहणार. जोपर्यंत आपलं शरीर आहे, जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत रजतम हे दोन्ही गुण राहणारच. मनुष्य सात्विक आहे म्हणजे काय, वारकरी माणूस सात्विक आहे म्हणजे काय, म्हणजे रजोगुण तमोगुण नसतो असं नाही, पण त्याचा सत्वगुण इतका प्रबल असतो की रजोगुण तमोगुण अत्यंत दुर्बल होतात, म्हणून त्याला सात्विक म्हटलं जातं. असं असतं. कारण ज्ञानोबारांनी म्हटलंय या जगतापर्यंत तिन्ही गुणांनी युक्त नाही असं कोण आहे दाखवा. अहो दगडामध्ये सुद्धा रजोगुण तमोगुण असतात, सत्वगुण असतात.
आता मी काय सांगू आपल्याला, जड पदार्थात, कारण कार्य आहे ना, जे जे कार्य आहे त्याच्या मागे रजोगुण तम गुणसिद्धी आहेच ना. सत्वरज तम गुण झाल्याशिवाय कार्यसिद्धी होणारच नाही, पण ती स्वतंत्र प्रक्रिया झाली. सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्न लेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. सत्वशुद्धी ही सहाय्यकारी, सहाकार्य म्हणजे सहाय्यकारी झाली पाहिजे. गुरुकृपेचा तुषार आपल्या अंगावर उडला पाहिजे. मग सासिन्न लेनी बोधे असा त्या गुरुकृपेचा बोध झाला की मग काय होतं, द्वैत दैन्य ओसरे. ज्ञानोबराय म्हणतात शुद्ध बुद्धी, रजतमाची कावड सांडून. पुष्कळ आहे 18व्या अध्यायामध्ये, तर त्याचं पुष्कळ वर्णन सुरुवातीलाच आलंय. भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. ज्ञानेश्वर महाराज शुद्ध बुद्धीचं लक्षण सांगतात. निजधर्माची आवडी भोगिता. निजधर्म काय आहे? धर्म, आता ते पुन्हा तिथं गेलं. निजधर्म म्हणजे काय? निजधर्म ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, निजधर्म कशाला म्हणतात? निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. ज्ञानोबराय बोलतात. धर्म, निजधर्म म्हणजे काय? धर्म शब्द परमात्म्याकडे लागतो वेदांताच्या दृष्टीने. निजधर्म स्वस्वरूपाची आवडी म्हणजे पुन्हा तेच झालं, तिला आपल्या स्वरूपाची आवड असलेली बुद्धी उरते. अशी जी बुद्धी आहे त्याला भगवान सत्वशुद्धी असं म्हणतात. अभयम सत्व संशुद्धी, ती सत्व संशुद्धी आहे. मग एकदा अशी बुद्धी झाली, एकदा असं अंतःकरण झालं की मग समोर कोणताही विषय येऊ दे, असक्ती राहत नाही. इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया, विस्मयोग काही केलिया नुठी चित्ती. काही नाही, किती अनुकूल विषय येऊ दे, प्रतिकूल विषय येऊ दे, चित्तामध्ये विकल्प निर्माण होणार नाही. चित्तामध्ये चित्त हलणार नाही जागेवर. ज्ञानोबारांची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, घरा येवोपा स्वर्ग का वरी पडो वाघ, आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. घरी स्वर्ग आला काय आणि अंगावर वाघ पडला काय, त्यांची बुद्धी आत्मस्वरूपाला सोडून बाजूलाच होत नाही. सनकादिकांचं वर्णन भागवतात आलेलं. निमिषार्धम न तिष्ठन्ते वृत्तीम ब्रह्ममयीं विना. वृत्ती, तिथला वृत्ती शब्द अंतःकरण वृत्ती याच अर्थाने. अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून क्षणभर बाजूला होत नाही. क्षणभर नाही, निमिषार्धम, अर्धा निमिष. आता त्याच्याकरता ते निमिष बघायला भागवतच बघावं लागतं. ते निमिराजाची कथा बघावी लागते. आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला वेळ लागतो, त्याला एक निमिष म्हणतात. एक निमिष, त्याचं गणित आहे. एक क्षण घ्यायचा, एक क्षण. क्षण म्हणजे श्राद्धातला नव्हे. एक क्षण घ्यायचा, कालाचं परिमाण असणार. एक क्षण, त्या क्षणाचे 2700 तुकडे करायचे. बघा आता कसं करता, काय नाही, घरी जाऊन करता का इथेच करता, बघा ठरवा. एका क्षणाचे 2700 तुकडे केल्यानंतर त्याच्यातला एक जो तुकडा त्याला म्हणायचं एक निमिष. त्या निमिषाचा अर्धा भाग. तेवढा काल सुद्धा त्यांची बुद्धी परमात्म चिंतनाविना राहिली नाही. किती पतिव्रता असेल. विषय, अनुकूल विषय समोर आल्यानंतर त्याच्याकडे प्रवृत्त होणं स्वभाव आहे माणसाचा. नवल काय त्याच्यामध्ये? नवल काय? इंद्रिय वर्ग आम्हाला काहीतरी भोग दाखवतो. आमची वृत्ती भोगासक्त आहेच आहे, कारण रजतमाची आवड आहे, ती विषयाकडे जाणार. पण या महात्म्यांचं कसं असतं, ते विषयाचा त्याग करतात हे म्हणणं सुद्धा त्यांचा अपमान आहे. हो, मी काय बोलतो आपण ऐका. विषयाचा ते त्याग करतात, याच्यात त्यांचं मोठेपण नाही आहे. विषयच यांच्या समोर येण्याचं धाडस करत नाहीत, हा त्यांचा मोठेपण आहे. विषयच समोर येत नाहीत. आपण त्याच्याकरता 14वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा विस्तारानं त्याचा विचार सांगतात आपल्याला. कसं होतं, काय होतं, ती बुद्धी कशी मदत करते. इंद्रिय दाखवतात आम्हाला.
पण विषयांची ताकद नाही आहे अशा महात्म्यांच्या समोर यावं आणि स्वतःचा काही प्रभाव दाखवावा. इंद्रिय विषयाला सोडून येतात, वैराग्यवानाच्या बाबतीत होईल, पण संतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिय विषयाला सोडून येत नाहीत, विषयच त्यांच्या इंद्रियासमोर येण्याचं धाडस करत नाहीत. नाहीतर काय आलेला विषय भोगणं, हे तर पांडित्याचं लक्षण सांगितलंय. आपण विदुरनीतीमध्ये म्हटलंय, अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच्या संभोगम इति पंडित लक्षणम असं म्हटलंय. आगतानांचे संभोगम म्हटलंय. तो मान्य आहे, तो विषयाच्या मागे धावत नाही, पण अनायासे प्रारब्ध भोगात जो विषय त्याला प्राप्त होतो त्या विषयाचा तो भोग घेतो. हे पंडिताचं लक्षण आहे म्हटलं विदुराने. आता ज्ञानोबराय बोलता, एक शेवटचा दृष्टांत देतो, थांबतो. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणी हानी लाभू न मनी जीवी. ज्ञानोबराय बोलतात, पतिव्रतेचा गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू. पतिव्रता आहे, तिचा पती गावाला गेला, विरहानं व्याकुळ होते, स्वाभाविक आहे, कारण त्याच्याशिवाय तिला दुसरं काही नाही आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तुकोबराय बोलतात त्या दृष्टीने. पतीच्या चिंतनात आहे, अखंड चिंतन चालू आहे, आणि तिला सांगितलं की अगं तू त्याचं चिंतन करतेस, पण दूध उतू गेलं ना. तिला त्याची हानी वाटते का? पती समोर दुधाची काय किंमत आहे हो? तिचं लक्ष कुठं लागलंय? आपल्या प्राण असणाऱ्या पतीकडे. इकडं दूध उतू गेलं, जाई ना. आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणीने किंवा कुणी तिला सांगितलं, काय ग काय करते? काय नाही, गावाला गेलेत, मन लागत नाही कशा. हे बघ मी तुझ्या करता इतकी सुंदर साडी आणली, लक्ष जागेल. दूध उतू गेल्याचं वाईट वाटत असेल आणि आवडत्या रंगाची साडी मिळाली याचं सुख वाटत असेल, पती गावाला गेल्यानंतर त्याच्या चिंतनात जर हे होत असेल तर ती पतिव्रता नव्हे. तिला लाभ आणि हानी हे काही नाही. तसं जी बुद्धी परमात्म्याकडे लागली, तिला प्रपंचामध्ये अनुकूलता आली काय अथवा प्रतिकूलता आली काय? अनुकूलतेत काय होणार? मोक्ष समोर येऊन उभा राहिला तरी काय, आणि प्रतिकूलतेत काय होणार? माझं मरण समोर येऊन उभं राहिलं तरी काय? तिला लाभ आणि हानी वाटत नाही. अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सत्व संशुद्धी असं म्हणतात.